ओम साईराम साईमे सकाळ आजचा दिवस 8वा आणि आजची आपली कालची वस्ती होती सिन्नर. तर आपली आजची वस्ती रात्रीची भादरपूर आहे. टोटल 32 ते 34 किलोमीटर आपली रनिंग आहे आजची. आणि आपण 5:30 वाजले आता पालखी घेऊन निघालेलो आहे. आपल्या मागच पालखी आहे आणि खूप वेळ पण झालेला आपला आज. आणि आपली रनिंग पण लय आहे. आपलं दुपारपर्यंत काहीतरी 20 किलोमीटर काहीतरी कापायचं आहे आता आपण निघालो पालखी घेऊन. चला आता आपण लागलो आहेत पालखी रोडला आणि खूप सुरक्षित रोड आहे पालखी रोड. म्हणजे इकडे असं गाड्या वगैरे नाही चालत. साई राम रे साई श्याम रे साई चरणावरी राम रे ओ साई राम रे सायरम बाबांनो, आता आपण जरा स्टॉप घेतलेला आहे 8 किलोमीटरवर. तर आराम करायला आपली मंडळी सगळी आराम करायला होगा. अगरे वरती करून आराम करतात. अरे पालखी आपल्या सोबत येऊन थांबलो जरा आराम करला. चाय वगैरे आला तर पिऊ, नाही तर मग निघू पुढे. चला सायराम भावना आपला चाय आलेला आहे आणि आपली मंडळी असे थंडी वाजता शेकायला बसलेली चाय पीत पीत. पिया पिया कॉफी पिया कॉफी पिया. नाही ऐकणार पोरा. साईराम भावानो, आपण आता मस्त कॉफी वगैरे पिली आणि निघालो पालखीमध्ये. निघालो कॉफी मस्त सुंदर होती ती. टेस्ट बेस्ट कॉफी पिला जरा मस्त तंदुरुस्त. अजून आपल्याला नाश्ता पण आपला काहीतरी 5 किलोमीटरवर आहे आणि मग तिथून आपण जाणार आहेत 8 किलोमीटर काहीतरी पडलं आहे टोटल. आतून बाकी आपल्या 14 किलोमीटर बाकी आहे. अजून 8 किलोमीटर कापला पण लेट होऊन पण लवकर कापला. अजून कापायचा होता पण पोरावर दमतील म्हणून आपण थांबलो होतो. आता कॉफी वगैरे पिऊन निघालेले आहेत. सगळी मंडळी आपली मागच आहे. सायराम भावनो, आता आपण आपल्या नाश्ता पॉईंटला पोचलेले आहेत. आपले टेम्पो वगैरे सगळे लागलेले आहेत आणि बाकी पोराला आराम करत आहेत. तर आपण जाऊन बघूया नाश्त्याला काय आजचा मेनू आहे. सगळी पोरं बसली आता नाश्ता करण्यासाठी. आमचा एक साई बघता येतो पतंग उडवत बसलाय. त्याला आपल्याला आता पाव आलेले आहेत. लकी बाई घेऊन आले पाव. मस्त जाऊ चला पावभाजी खायला. आता पावाची आपल्याला अख्खी गुण दिलेली आहे. आता मंडळी अख्खी पावाची गुण खायला होतं आज. चला नाश्त्याला आता मस्त पावभाजी आहे. सगळी मंडळी आपली लाईनीत मध्ये पावभाजी घ्यायला. लकी बाई दिसते बाई तू आहे ना. मग मेन वेगळे दाखवलं पाहिजे ना. चला आपली सगळी मंडळी बसली आता पावभाजी खायला. की आपल्याला लाद्यात दिल्या पावाच्या. भोईर साहेब लादन दिलेत पावाच्या. बघा मी कुठं बसू रे आता. पावभाजी खाऊन घेऊया. आदिल साहेब आले बघा. सायराम भावानो, आता आपण मस्त नाश्ता वगैरे करून निघालेलो आहेत आणि आता आपली वस्ती आहे दुपारची वावीला जायला निघालेलो आहेत. आपले सगळे साई बंधू आपल्या पाठीत आहेत. मस्त चला जाऊया दुपारच्या वस्तीवर. मस्त चालतं शेतात बुटे उरले खायला. चालतं टाइमपास पण होईल ना बरं आपल्याला खायला. आपली मंडळी बघा चालता होता. चला आता मस्त उसाचा रस प्यायला थांबलेले आहेत. माझा होतो
कातकर तरी बरं चेहरा पूर्ण कातकरी झालाय. सगळं कातकरी रस बंद प्यायला म्हणलं माय रस पिण माय नात करते काय यावंच लागते काय शिर्डीला चालत पायी पायी. ओम सायरा ओम साई. बाबा 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 साई बाबा की साई बाबा की ओम साईराम ओम साईराम साईराम भावानो. आता आपण आपल्या दुपारच्या वस्तीवर पोहोचलेत. टेम्पो वगैरे येऊन लागलेले आहेत. तर आपल्या बॅगी वगैरे बघू चला कुठे आहेत. बॅग वगैरे घेऊ आणि मग जाऊ पालखीजवळ मस्त की आराम वगैरे करून घेऊ. तर खूप दमलेलो आहे आणि लय पाय वगैरे दुखतात. आता मस्त की फ्रेश वगैरे झालेले आहेत. आता जाऊया आरतीला. कारण गावातले आपली पाहुणी मंडळी आलेले आहेत. तर आरती करायला घेऊया. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशे दूराची शक्ती जावे गुरुवर वंदना जय मंगल मूर्ती पाहू मंदिर साई एक चमचा आपला आजचा मेनू बघू शकतो मी. बाकी मंडळी आपली बसली, पाहुणे मंडळी पण बसली जेवायला सगळेजण. ओम साईराम भावना. आता आपण दुपारच्या हॉलवरनं निघालोय मस्त की जेवण वगैरे करून पुढच्या प्रवासाला. साई बंधू आहे आपल्यासाठी. आणि आत्ताचा पल्ला आपला आहे 16 किलोमीटर फक्त. तो पण 3 तास. दुखणार ना पण जाता काय होईल ते सांगता येत नाही. वाटवलं पुढे पुढे नुसते वाटवलं असं दुखताना वाटवलं होतं काय असं वाटतं बाबा बोलत पण जवळ जाऊशी वाटतं. परत पाय पण दुखतात काय करायचं मग भाई सांगा तुम्हीच काय करायचं. बाबाची ओढ आम्हाला लागली पण आमचे पोटरे पण दुखतात तरी आम्ही सहन करतो काय. बाबा तुमच्यासाठीच येतोय काय आम्ही सध्या. चिकू भाई आहे भाई देखो सेवा करते फुल. बाईचे डोला. चला साईराम भावानो. खूप दमलेलो आहे आणि आपली पालखी पण थांबलेली आहे रस्त्यालाच एक सावलीचं ठिकाण बघू शकतो. सगळी पोरं आपले आराम करत आहेत. आणि इकडचे गुरुजी आहेत. थोडं इथं आराम वगैरे करू मग इकडनं निघू. हाय पब्लिक काय झालाय काय यो बघा इबूतवाला आहे यो कर्जतला जात कुठल्या गावाला इलेक्शनला इबूत येऊ आणतो. साईराम भावानो. आता पण थोडा आराम करायला थांबलो होतो तिकडनं निघलो मस्त की. आता पण पुढे जाऊन थांबणार आहेत. आपला साई वारकर यांचा फेमस भेलवाला आहे पुढेच काय ते मध्ये 1-1.5 किलोमीटर असेल. तिथे थांबणार आहेत मस्त भेल खायला. आणि सूर्योदय मस्त आता टाईमवर चाललं आहे बाहेर. सनसेटचा टाईम झालेला आहे पूर्णपणे. पण आता फोटो काढायची इच्छा नाही. परत आम्ही दमून जाऊ. साई आपलं पालखी पण आपल्या सोबतच आहे आणि आपली पालखी सोबत आहेत सगळे साई वारकरी. खूप आजचा आमचा सेकंड लास्ट दिवस आहे. चला आपण आता भेलच्या स्टॉपला पोहोचलेले आहेत आणि आपली पालखी थांबलेली आहे. सगळी मंडळी बसलेली आहे भेल खायला आणि चाय प्यायला. आता आपण पण बसू मस्त भेल वगैरे खायला. चला सगळी मंडळी बसलेली भेल खायला. काय पब्लिक या बेल खायला या तुम्हाला ठेवली या इथं या बेल खायला.
ही मंडळी बसलेली भेल खायला. चला आता आपण भेल खाऊन घेऊ. साईराम भावनो, आपण मस्त तर भेल वगैरे खाली आणि आता निघालो बरं रात्रीच्या वस्तीकडे. मी सगळं एकटाच आहे कारण की आर्यन माग आहे खूप. मी चालतो असते असती. आपण आपल्या वस्ती ठिकाणी पोचलेलो आहेत आणि पालखी अगोदर पुढे आलेली आहे. आपल्या गावातील काही पाहुणे मंडळी आपल्याला आलेली भेटायला. साईराम मुली आपला हॉल, आपले सगळे साई बंधू आता बॅगी वगी उतरवलेले आहेत आणि आपल्याकडे हा साईंचा एक रक्षक म्हणून एक सॉन एक साईराम. चला या साईराम, या साईराम. बघू तर साईराम आले बघा, आपल्याला सोडून गेलेले आहेत. बाकी मंडळी आपली एकदा का आराम करतात. चला पोचलोयात आजच्या आपण वस्तीवर. आता आराम करूया. आता आम्हाला आजचा 8 दिवस आमचा आणि आजचे 8 दिवस आमचे पूर्ण होतील. आज उद्या 9वा दिवस आहे आणि शेवटची रात्र आहे. आजची रात्र आपण फुल मजा करणार आहेत. तिथं घे, तिथं त्याच्या जवळ चला आजची लास्टची रात्र आहे आणि आज खायला फुल आहे आपल्याकडं. आपली सगळी मंडळी बसलेली आता खायला मस्त की सगळी पद्धतशीर खाऊ. लाडू का, चिवडा का, बेल का, पण खा 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 सगळेही खा. चला आता आपण खाऊ घेऊया. पाठी झेंडे गुलाबजाम घेऊन ठेवले सगळं पोटली. ओम साईराम. ओम साईराम. बरोबर आहे का? आता काढू ना. चालती करू बाबांची आरती. उठा उठा हो साई. चिंतन आपल्याला संत साईनाथ महाराज की जय. हा पाठवू. चला गावातील महिला मंडळची बस आलेली आपल्या आता पालखीला भेट द्यायला. युग बायाला युग आहे. प्रिन्शी सगळ्या गावातल्या लेडीज आलेल्या आहेत भेटीला.
आजचा मेनू मस्त कोबीची भाजी, पनीरची भाजी, शिराय, वरण भात, पापड न भाकरी. आपली मंडळी अगली बसलेली आहे जेवायला. आता मस्त मी पण जेवून घेतो. चला झोपायला जा. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय आमचा क्रिश भैयाला मालिश करला. बायको मस्त मालिश करतात सगळ्यांची. बाकी मंडळी आहे अर्धी झोपलेली आहे. तर आता आपण पण झोपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन बनवा 100 दाबा. बाय बाय, गुड नाईट.